मराठा आरक्षणावर टांगती तलवार आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण भरती शैक्षणिक दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतील असं मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने तसे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत। आरक्षण विरोधी याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे निर्देश देण्यात आलेले आहेत। मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील हे ध्यानात ठेवा असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले। मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने हे निर्देश दिले। दरम्यान याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। त्यामुळे आता मंगळवारच्या पुढे जेव्हा सुनावणी पुढे जाईल त्यावेळेला नेमकं काय होणार, काय निर्णय असेल हायकोर्टाचा ते बघावं लागेल। मागच्या काळातही ज्यावेळेस हायकोर्टाने आमचं मराठा आरक्षण हे वैध ठरवलं होतं त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा। त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळेस त्या भरती देखील वैध ठरवल्या होत्या। त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखादा मॅटर सबज्युडिस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा। अर्थात मी अजून काय हायकोर्टाचं पूर्ण काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकलेलं नाही, पण तुम्ही जे सांगता त्याच्या आधारावर आणि माझा जो अनुभव आहे एक या क्षेत्रात काम करत असताना त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।